नमस्ते, मी किरण साठे, महाराष्ट्र विकास सेना पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी नवीन रेशन कार्ड काढली होती, गेली 4 ते 5 वर्ष त्यांची रेशन कार्ड ऑनलाईन झालेली होती, परंतु त्यांना माल मिळत नव्हता. ते सर्व लोक रेशन दुकानामध्ये गेल्यानंतर, त्याच पद्धतीने पुरवठा विभागामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगण्यात येत होतं की तुमचं कार्ड जरी ऑनलाईन झालं असलं, तुम्ही जरी पात्र असला तरी वरून जो मिळणारा इष्टांक आहे, म्हणजे तुम्हाला देण्यात येणारा जो माल आहे तो वाढवून दिलेला नाही, त्यामुळे तुम्हाला माल वितरित करता येत नाही, तुम्हाला माल देता येत नाही. अशा पद्धतीची अडचण संपूर्ण महाराष्ट्रामधून आमच्याकडे महाराष्ट्र विकास सेना पार्टीकडे आले. सर्व लोकांनी, अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आमची रेशन कार्ड ऑनलाईन आहेत, परंतु आम्हाला माल मिळत नाही. या संदर्भामध्ये 12 फेब्रुवारी रोजी 2026 रोजी मी मंत्रालयामध्ये अन्न पुरवठा विभागाला पत्रव्यवहार केला आणि त्यांना त्यांच्याकडे मागणी केली की ज्या लोकांचे पात्र लोक आहेत, रेशन कार्ड धारक, त्यांना माल देण्यासाठी इष्टांक वाढवून द्या. आणि तो इष्टांक वाढवून देण्यासाठी आम्ही सतत 2 ते 3 वेळा मंत्रालयासमोर आंदोलनं केली. फेब्रुवारीपासून आजपर्यंत आम्ही पाठपुरावा करत असताना या सरकारच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे उत्तरं देण्यात आली, परंतु हा पाठपुरावा आम्ही कुठेही खंडित न करता मला एका वेळेस तरी त्या ठिकाणून मंत्रालय स्तरावरून तुमच्या पत्राच्या अनुषंगानं मंत्री परिषद सचिव यांचा विचारविमर्श झालेला आहे, त्यामुळं ते कागदपत्र गोपनीय आहेत, ते तुम्हाला देता येणार नाहीत. शासन निर्णय झाल्यानंतर त्यावरती आपल्याला तो शासन निर्णय पाठवण्यात येईल, तशी माहिती देण्यात येईल. अशा संदर्भात सुद्धा मंत्रालयातून पत्रव्यवहार झाला होता. त्याच अनुषंगानं काल मला महाराष्ट्र राज्याच्या अन्न पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागामार्फत एक पत्र प्राप्त झालं आणि त्या पत्रामध्ये एक शासन निर्णय होता की 2 जून रोजी मी जे इष्टांक वाढवून देण्यासंदर्भातली मागणी केली होती, त्याचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला आणि पार्टीच्या मागणीला प्रचंड मोठं यश या राज्यामध्ये आलेलं आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जो सुधारित शासन निर्णय इष्टांकाचा केलेला आहे, त्याच्या माध्यमातून लाखो आणि कोट्यावधी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला हा माल उपलब्ध होणार आहे. आणि हा माल उपलब्ध करून देण्यासाठी सुधारित इष्टांक शासन निर्णय या सरकारनं 2 जून रोजी पारित केला. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र विकास सेना पार्टी या राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा केंद्रबिंदू मानून, त्यांचा प्रत्येक प्रश्न शासन दरबारी मानून सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. धन्यवाद.